नमस्कार. विनोबांची गीताप्रवचनं जी धुळ्याच्या तुरुंगामध्ये 32 साली दिली, त्या संबंधीचा त्याची चर्चा आपण आपल्या भागांमध्ये करतो. आत्तापर्यंत जे 5 भाग झाले, आता हा 6वा भाग आहे. या भागामध्ये ध्यानयोगासंबंधीची थोडीशी चर्चा आहेच, परंतु भक्तांचे प्रकार किंवा एकंदर देह आणि शरीर किंवा शरीर, आत्मा या संबंधीचा भाग आपल्याला आता इथे या भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. असं पहा, गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये युद्धाचं वर्णन आहे. अर्जुनाचा विषाद व्यक्त होण्यासाठी हे रूपकात्मक वर्णन उपयोगी पडतं. आत्म्याचं नित्यत्व जाणत असूनही शरीर नाशाला मनुष्य कसा घाबरतो आणि शरीराच्या मोहाला कसा बळी पडतो, हे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत आपल्याला सांगू इच्छितात किंवा सांगितलं आहे. पण त्यासाठी अर्जुनाच्या मनाचा सरळपणा म्हणजे रुजुता, नम्रता आणि श्रद्धा आपल्याजवळ असली पाहिजे. स्वधर्माचं आचरण काही काळापुरतं शरीराचं अस्तित्व आणि आत्म्याचं अकर्तेपण समजावून घेण्यासाठी अध्याय क्रमांक 2 पासून सुरुवात झाली. पण ह्या गोष्टी समजावून घ्यायच्या असतील, मनामध्ये ठसवायच्या असतील, अंगात मुरवायच्या असतील, तर त्या पचवायच्या असतील आणि मगच कर्म, विकर्म, अकर्म या गोष्टी वर्तणुकीत आपल्याकडनं प्रकट होतील. वस्तुतः 5व्या अध्यायापर्यंत गीतेचं तत्त्वज्ञान आणि शिकवण जवळजवळ संपली. बुद्धीचं आणि विशेषतः बुद्धीच्या स्थिरतेचं महत्त्व सांगून झालं. मग सांगायचं उरतं काय? पण एवढ्याने अर्जुनाचं समाधान झालं नाही. बुद्धी कर्माहून श्रेष्ठ असताना कर्माची जरूरच काय, असा अर्जुनाचा प्रश्न होता. आणि या प्रश्नामुळे त्या प्रश्नाच्या समर्थनार्थ गीतेने कर्मासोबत भक्तीची अनिवार्यता सांगितली. प्रेमपूर्वक सेवा करण्याने भक्तीची परिसमाप्ती होत नाही. पूर्णपणे शून्य होऊन सर्व काही ईश्वरावर सोडणं इतकी पूर्ण शरणता आपल्याकडे पाहिजे, तरच आत्मज्ञानाकडे वाटचाल होऊ शकेल. ही पूर्ण ईश्वर शरणता म्हणजे प्रपत्ती. म्हणून 7व्या अध्यायाला प्रपत्ती योग असं विनोबाने म्हटलं आहे. प्रपत्तीशिवाय ज्ञान विज्ञान योग साधणार नाही. एखादी परीक्षा द्यायची, अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, तर त्यापूर्वी प्रवेश परीक्षा म्हणजे ज्याला आपण एंट्रन्स एक्झाम म्हणतो, ती द्यायला लागते. त्या परीक्षेने तुमच्या क्षमतेची चाचणी होते. म्हणून ज्ञानविज्ञान समजण्यासाठी, व्यक्तामागील अव्यक्त शक्ती समजण्यासाठी भक्ती आणि प्रपत्तीच्या दालनात शिरण्यापूर्वी ध्यान, एकाग्रता, परिमितता, शुभदृष्टी याचं महत्त्व आणि साधना आपण 6व्या अध्यायात पाहिली. आपण भक्तीचं महत्त्व वगैरे याची चर्चा किंवा अनेकांची उपासना यासंबंधी बोलतो. ती उपासना बऱ्याच वेळेला कोरडी असते. बऱ्याच वेळा भक्तीचा देखावा असतो, पण जिव्हाळा नसतो. जिव्हाळा म्हणजे भक्ती. रोग्याची सेवा चरफडत केली तर ते कर्म होणार नाही, ते काम होईल. उरकण्याची बाह्य कृती होईल, पण सेवकाच्या चित्ताची शुद्धी तर होणार नाहीच, पण हे काम त्याला बंधनकारक होईल. आपण कर्माची उपासना न करता उपासनेचं कर्म करतो, कारण हृदयातील ओलावा त्यात नसतो. कपडे धुण्याचं सुंदर उदाहरण यासाठी विनोबा देतात. समजा कपडे स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे साबण आहे, डिटर्जंट पावडर आहे, पण असं समजा की पाणीच नाही, तर कपडे कसे धुतले जातील? बाकी गोष्टी नसल्या तरी चालतील, पण पाणी पाहिजेच. भक्ती ही पाण्यासारखी आहे. चित्ताचे सूक्ष्म मळ धुण्यासाठी भक्तीची अत्यंत आवश्यकता आहे. मैत्री आणि वैर, आसक्ती आणि वैराग्य, विवेक आणि उच्छृंखलपणा यातलं वैर, आसक्ती, उच्छृंखलपणा आपल्याला नको आहे. हेच चित्ताचं सूक्ष्म मळ नाहीसं करण्याचं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे.
पण भक्ती कोणाची आणि का करायची? याचं उत्तर भगवंत स्वतःच पहिल्या श्लोकात देत आहेत. जर मला जाणून घ्यायचं असेल, ज्ञान आणि विज्ञान याची साधना करायची असेल, तर अत्यंत प्रेमपूर्वक माझ्याकडे यावं लागेल. नाईलाज म्हणून नव्हे, तर प्रेमाने माझ्या आश्रयाला यावं लागेल. माझ्या म्हणजे भगवंताच्या. दैनंदिन जीवनात आपण मित्र, पैसा इत्यादीचा आश्रय घेतो. पैशाने किंवा अमक्या अमक्याच्या मध्यस्थीने काम होईल या आशेने आपण त्या व्यक्तीला विनंती करतो. द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी काय झालं? द्रौपदीने लज्जारक्षणासाठी आपल्या पतींना साथ घातली. भीष्म आणि धृतराष्ट्र यांना विनंती केली. पण शेवटी भगवंताचाच धावा करावा लागला आणि तो केल्यानंतर लगेच तो श्रीहरी धावून आला. सर्व जगाचा पसारा ज्याने मांडला तो स्वतःच्या ह्या सृष्टीचा निर्माता आहे. त्याचाच आश्रय आपण करायला हवा ना. जर ईश्वराला संपूर्ण आणि निश्चित जाणून घ्यायचं असेल तर त्याची परा आणि अपरा ही प्रकृती जाणून घेतली पाहिजे. परा म्हणजे जीव आणि अपरा म्हणजे जीव नसलेल्या गोष्टी. अपरा प्रकृतीत 8 गोष्टींचा समावेश होतो. मन, बुद्धी, अहंकार याखेरीज पंचमहाभूत हा अपरा प्रकृतीचा भाग आहे. वैज्ञानिक आणि गीता दोघेही पृथक्करण करतात, पण दोघांची पृथक्करण करण्याची म्हणजे ॲनालिसिसची पद्धत वेगळी आहे. विज्ञानाचं पृथक्करण दृश्य असतं. म्हणजे आपण मिठाचं पृथक्करण करून विज्ञान काय म्हणतं की ते सोडियम आणि क्लोरीन या 2 तत्वांचं बनलं आहे. सर्व पदार्थ अशा सुमारे 101 मूलद्रव्यांपासून बनली आहेत. गीता ज्ञानाचं तात्विक पृथक्करण करते, तत्वानी करते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 गोष्टी 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या मूलभूत गोष्टीत त्यांचा उगम आहे. असं गीतेचं पृथक्करण तात्विक अंगाने आहे. पराप्रकृती आत्म्याने सीमित शरीराचा आधार घेतला पराप्रकृतीमध्ये की तो जीवात्मा होतो. आत्मा सिद्ध आणि शुद्ध आहे, पण जीवात्मा असिद्ध आणि अशुद्ध आहे. हे पहा, शुद्ध पाण्यामध्ये मीठ टाकलं की पाण्याचा अस्सलपणा निघून जातो. त्याचं ऊर्ध्वपातन करू तेव्हाच ते शुद्ध पाणी आपल्याला परत मिळतं. जीव पुन्हा आपल्या शुद्ध स्वरूपाकडे जायला बघतो. म्हणूनच ईश्वराला समग्र आणि निश्चित जाणून घेण्याची गरज भगवंताने सांगितली आहे. भगवंताला निश्चितपणे जाणून घ्यायचं म्हणजे काय करायचं? या ईश्वराचं सम्यक ज्ञान करून घेणं म्हणजे यथार्थ ज्ञान करून घेणं असं आहे. या ज्ञानाची समग्रता आणि निश्चितता ही 2 अंग आहेत. उदाहरणाने हा मुद्दा आपण समजावून घेऊ. अमुक माणसाच्या घराचं नाव मातृस्मृती आहे हे निश्चित ज्ञान झालं, पण ह्यात समग्रता नाही. या उलट एखादा मनुष्य अमुक पेठेत अमक्या शाळेजवळ राहतो, यात समग्रता आहे पण निश्चितता नाही. म्हणून परा आणि अपरा अशा उभय प्रकृतीसह परमेश्वराला जाणणं म्हणजे ईश्वराला समग्र आणि निश्चित जाणणं होय. म्हणजे निसर्गालाही आपण जाणलं पाहिजे, जीवांनाही जाणलं पाहिजे. हे विभूती अध्यायात स्थूल उदाहरणांनी सांगितलं आहे. सर्व वृक्षात मी अश्वत्थ वृक्ष आहे, देवर्षीत नारद आहे, तर दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, इत्यादीमध्ये भगवंताचा ठळक आविर्भाव आहे. पण सूक्ष्म रूपात मी कुठे आहे हे सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे. पाण्यातला रस, पृथ्वीतील गंध, बुद्धिमंतांची बुद्धी, तेजस्व्यांचं तेज ही सर्व अंतस्थ रूपे आहेत. भगवंताचीच ती रूपं आहेत. हे जाणणं म्हणजे सम्यक रूपाने भगवंताला जाणणं आहे. भगवंताला नुसतं जाणणं पुरेसं नाही. सर्व काही ईश्वरच आहे. सृष्टीतील सर्व नाशवंत गोष्टी आणि सजीव म्हणजे सजीव सृष्टी या सर्वांचा समावेश जडामध्ये आहे. जड असं प्रपत्ती योग समजतो. हे पहा, दगड आणि मुंगी या दोन्हीमध्ये भगवंताचा स्पर्श आहे. लहान मुलांच्या खेळण्यात चालणारी मोटार असते ना, ती चालते कशामुळे हो? किल्ली दिल्यामुळे.
किल्ली संपली की ती थांबते. प्रपत्ती योगी म्हणतो की माझ्यात जे काही हालचाल तुम्हाला दिसते, चैतन्याचं जे प्रगटीकरण होतं, तो भगवंताचा स्पर्श आहे. पण खरं म्हणजे मी सुद्धा जड आहे. सर्व काही जड आहे. माझ्यात आणि किड्यामध्ये किंवा मुंगीमध्ये साम्य कोणतं असेल? तर दोघांचाही समावेश जडातच आहे. आविर्भावात जो फरक आहे, तो परमात्मामुळे आहे. जड चेतनात भेद न मानता सर्वांना जड मानणं आणि परमात्मा मानणं ही भूमिका गीतेच्या 7व्या अध्यायात मांडली आहे. म्हणजे ध्यानयोगानंतर हा भक्तियोग आहे. जीवाला अहंकार आहे, शरीर जड आहे, पण जीव शरीराची चिंता करतो हा अहंकार आहे. आपण शरीराची चिंता करतो. परमात्म्याला जाणून घ्यायचं असेल तर अहंकाराचा पूर्ण निराश झाला पाहिजे. हा संदेश गीता आपल्याला ज्ञानविज्ञान किंवा प्रपत्ती योगाच्या अध्यायात देऊ इच्छिते. अर्थ आपण पुढच्या लेखात पाहू. धन्यवाद.